मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत। आज कळवणला जात असताना वाटेत लोकांनी मोठी गर्दी करत त्यांचं स्वागत केलं। राज ठाकरे आज कळवण, दिंडोरी, बागलाण आणि चांदवडला जाणार आहेत। 3 दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर राज ठाकरे आहेत आणि आज ते 4 वेगवेगळ्या शहरांना किंवा गावांना भेटी देणार आहेत। कळवण, दिंडोरी, बागलाण आणि चांदवड इथे ते जाणार आहेत। दरम्यान कळवणला हजारो लोक एकत्र आले आणि त्यांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं। राज ठाकरेंनी गाडी बाहेर येऊन त्या सगळ्या नागरिकांचं स्वागत स्वीकारलेलं आहे। कळवणला जाताना त्यांचं जंगी स्वागत झालेलं आहे। आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून। प्रशांत, 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर राज ठाकरे आहेत, काय उद्देश या दौऱ्याचा आणि आज ज्या ठिकाणी ते जाणार आहेत तिथे सभांचं आयोजन आहे, बैठकांचं आयोजन आहे, काय अपडेट आहे? जिल्ह्याला खरा मोठा जनाधार जो आहे तो मनसेला दिला होता। नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता, पण याच ठिकाणी मनसेची जबरदस्त पिछेहाट झाली आणि आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या 3 दिवसीय दौरा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। नाशिक जिल्ह्यातल्या 15 तालुक्यांमध्ये या 3 दिवसात राज ठाकरे फिरणार आहेत, शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत, गावकऱ्यांना भेटणार आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ठिकाणचे कार्यकर्ते याच्याशी सुद्धा संवाद साधणार आहे। आणखी आपण बघतो की काल ते इगतपुरीत आले तेव्हापासून जो त्यांच्या दौऱ्याला प्रतिसाद मिळतो आहे, प्रचंड मोठी गर्दी त्यांच्या प्रत्येक ठिकाणी जमते। पुन्हा एकदा राज ठाकरे यांची जी जादू आहे ती पुन्हा एकदा चलती म्हणजे काम करायला लागली, अशा प्रकारचं चित्र एकंदरीत दिसून येत आहे। उत्साह आहे लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह आहे आणि नेमका याचा फायदा कसा होऊ शकतो निवडणुकीत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण लोकसभा निवडणूक ही आता तोंडावर येऊन टेपली आहे। आपल्याला माहिती आहे की हेमंत गोडसे आता शिवसेनेचे विद्यमान खासदार आहे, पण हेच हेमंत गोडसे गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार म्हणून उभे होते, 2 लाखापेक्षा अधिक जास्त मतं त्यांना मिळाली होती। राज ठाकरेंचा करिश्मा या निवडणुकीमध्ये कोणत्या प्रकारे चालतो हे बघणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर प्रशांत, मात्र राज ठाकरे एकटे लढतायत किंवा तयारी करतायत असं चित्र दिसतंय। त्यांची जी दुसरी फळी आहे किंवा नाशकातली जी फळी आहे ती सक्रिय आहे का? नक्कीच अत्यंत कळीचा मुद्दा खरा तर हाच आहे। जी नाशकातली फळी होती ती अत्यंत विखुरलेली आहे। बरेच जण म्हणजे वसंत गीते, अतुल चांडक यासारखे शिलेदार पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात गेले किंवा दुसऱ्या पक्षांमध्ये गेलेले आहेत, ते पुन्हा एकदा या पक्षामध्ये येत आहे का, पुन्हा एकदा घरी परत येत आहे का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण बऱ्याच जणांचा पक्षात प्रवेश होऊ शकतो। राज ठाकरे यांच्यासोबत या दौऱ्यामध्ये बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर हे सुद्धा सक्रिय आहेत। नक्की, धन्यवाद प्रशांत, आपण ही माहिती दिल्याबद्दल।